नागपूरमध्ये चार्टर्ड विमान उतरले. भारताच्या इतिहासात प्रथमच आता नागपूरमधून चार्टर्ड विमान भाडेतत्वावर दिलं जाणार आहे. केंद्र सरकारनं हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक नियम शिथिल केल्यानंतर देशात अनेक चांगल्या गोष्टी घडू लागल्या. देशाच्या 74व्या वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका भारतीय कंपनीनं परदेशातून आयात केलेलं चार्टर्ड विमान भारतातच भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यास सज्ज झाली आहे. या दृष्टीनं पहिले चार्टर्ड विमान आज नागपूर इथल्या मिहान सेजमधील एअर इंडियाचा MROमध्ये दाखल झाले. भाडेतत्वावर चालवणाऱ्या या चार्टर विमानाचं स्वागत राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जेटसेट गो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कणिका टेकेरेवार, जिल्हाधिकारी यांच्यासह एअर इंडियाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत यांनी विमानाची पाहणी केली. गुजरातच्या जेटसेट गो या कंपनीचे हे हॉकर 800 हे चार्टर्ड विमान असून $3.2 मिलियन याची खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपन्यांना भाडेतत्वावर चार्टर्ड विमान हवं असल्यास त्याला परदेशातून विशेषतः आयर्लंडमधून घ्यावं लागायचं, जे फार खर्चिक होतं. मात्र केंद्र सरकारनं हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक नियम शिथिल केल्यानंतर देशातीलच कंपन्या चार्टर्ड विमानं भाडेतत्वावर देण्यास पुढे येऊ लागल्या. भारतीय कंपनी आता भाडेतत्वावर चार्टर्ड विमान देण्यासाठी पुढे आल्यानं परकीय चलनाची मोठी बचत होणार आहे. शिवाय खासगी कंपन्यांचं विमान नागपुरातील MROमध्ये दाखल होत असल्यानं हवाई क्षेत्रात नागपूर आगेकूच करीत असल्याचं पाहायला मिळतंय. बट IFSC ने पूरी कोशिश करी कि टू मूव एवरी पॉसिबल हर्डल आउट ऑफ आवर वे. बट एक एयरक्राफ्ट को इंडिया में लाने के लिए देयर वाज मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन, DGCA, कस्टम्स, MRO, SEZ, departments we didn't think that existed. And we had a battery of lawyers based out of the UAE called Watson and Fali, who did not even know how India worked. And they said, we'll support you, we'll get you through this. Between IFSC, our lawyers and Mr. Ashish, they know in the last 6 months, we lost one aircraft. We had booked 2 airplanes, but because the regulatory permissions didn't come on time, one airplane couldn't come. Till yesterday, I didn't think this plane would land. At 12:40 when this plane landed, I called all these guys up and I said, guys, a miracle has happened. We'll be able to, live up to tomorrow. And it's not easy, doing this in India because it's the first aircraft. In 74 years, it's the first time an Indian company has leased an aircraft into India. And it takes... पहल की महाराष्ट्र सरकार ने क्योंकि मुझे अभी कनिका थोड़ी देर पहले बता रही थी कि हम काफ़ी दिनों से कोशिश कर रहे थे कि इंडिया में हम एयरक्राफ्ट ला सके, लेकिन हमको परमिशन नहीं मिल रही थी. लेकिन जैसे हमने मिहान SEZ से कांटेक्ट किया, 2 दिन के भीतर इनको वो परमिशन यहाँ पे मिल गई और इसके तहत यह पहला एयरक्राफ्ट जेटसेट फ्लीट नामक कंपनी का यहाँ पर एयर इंडिया MRO में इंपोर्ट हुआ है. और जैसा कि आपको बताया गया, मैं आपको बता दूं कि हमारे यहाँ यानी इस मिहान SEZ में देयर आर 3 यूनिट्स ऑफ मेसर्स AI इंजीनियरिंग सर्विसेज, मेसर्स AAR इंदा मिल टेक्निक्स प्राइवेट लिमिटेड एंड मेसर्स डसॉल्ट रिलायंस एरोस्पेस लिमिटेड, अप्रूव्ड फॉर मेंटेनेंस, रिपेयर एंड ओवरऑलिंग जो है, जिसको MRO करके शॉर्ट फॉर्म एक्टिविटी, इंक्लूडिंग मैन्युफैक्चरिंग ऑफ फॉल्कन एयरक्राफ्ट एट मिहान SEZ नागपुर. द एयरक्राफ्ट आर एंटरिंग इनटू सेज एरिया SEZ एरिया फॉर मेंटेनेंस, रिपेयर थ्रू द टैक्सीवे कंस्ट्रक्टेड बाय द मिहान डेवलपर्स, which is connected to main runway of Nagpur airport. The export affected by this unit during the year 2019 and 20 is AI Engineering Services Limited 126 crores. And ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.